बाई अग आई ग मानस बाई तू कसायाच्या कमी नाही ग नाही। काय म्हणते मी आई ग बाई कसायचं कमी नाही आई ग मानस बाई हे मनीषा उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या कैलासनगरमधील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून महापालिका सपशेल अपयशी ठरलाय। येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे। या विरोधात आता राधाकृष्ण साठे आणि नवीन साठे यांनी स्वतःच्या अंगावर चापकीने फटके मारत महापालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। कैलासनगर हा परिसर मागासवर्गीय म्हणून ओळखला जातोय। येथील सार्वजनिक शौचालयाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे। तोंडाला रुमाल बांधून महिलांना शौचालयाला जावं लागतंय। तसेच पायवाटा आणि काही महिन्यांपूर्वी नागरिकांचा रहदारीचा कोसळलेला पूल अशा विविध मागण्यांसाठी राधाकृष्ण साठे आणि नवीन साठे हे महापालिकेत पाठपुरावा करत आहेत, परंतु अधिकारी मात्र लक्ष देत नसल्याने आज चक्क पोतराजाच्या भूमिकेत येऊन साठे यांनी अंगावर चापकीचे फटके मारून घेतले आणि चापकीचे फटके मारत त्यांनी महापालिकेच्या विरुद्ध आंदोलन केलंय। बघा, नेहमी लोकांच्या नागरिकांच्या ह्या 17 नंबरमध्ये समस्या सुटत नाही। त्या गांग्याचं म्हणणं आहे की विकास झाला आहे। असा कोणता मूर्ख असेल की विकास झाल्यावर तो भकास अवस्था दाखवेन आपली? कोणी असं भाव झालेलं नाही। झोपडपट्टी तोडायला लागला होता त्याचं नाव गांग्या। काय तर म्हणे झोपडपट्टीनं रोड काढायचा आहे विकास। संडासाला पाणी नाही, संडासाला गेंड्या नाही, संडासाला दरवाजा नाही, संडाला काहीच व्यवस्था नाही। समाज मंदिर बनले, फक्त स्लॅब पडले। 2 वर्ष झाले, कुठे गेल्या निधी? काय चालली परिस्थिती? नाला पडला आहे, 2, 4, 6 महिने झालेत। त्याच्यातून एक महिला वाहून गेली, त्याचा बनायचा पत्ता नाही। तिथं अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या तिथे अशा भिंती कोसळल्या, ते बनायच्या व्यवस्था नाही। दत्त निवासमध्ये भयान अवस्था आहे। असं बॅरेक नंबर 47मध्ये अनेक भयान अवस्था आहे। त्या पॅनल नंबर 17मध्ये गणेशनगरमध्ये बघा, तानाजीनगरमध्ये बघा शौचालयाची भयान अवस्था आहे। तो मूलभूत सुविधाच्या पाणी आणि स्वच्छ हे ना हेच नाही आहे, आणि नसताना पण प्रशासन इकडे लक्ष देत नाही, म्हणून वारंवार आंदोलनं करावं लागतात। तुमच्या प्रभावामध्ये 25 कोटीचा निधी आल्याचा उल्लेख होतो आणि कामं झाल्या, विकास झाला आहे, तर दलित वस्तीचा निधी गेला कुठे? साहेब, आता हे आकडे फक्त ऐकून आहेत तुम्ही आम्ही लोक। 25 कोटी बरोबर, नावं मोठी मोठी आणि घेतात कोटी कोटी, आणि आम्हाला खायला पण देत नाही बोटी। काय तर आम्हाला म्हणतात ते बिकाऊ आहे। काय म्हणतात? बिकाऊ आहे। पण भैया बोटी तो घर घर में है, हर नळाची तोटी घर घर में, मगर पाणी नाही। आणि आता तुम्ही जा ना कोटी साली कमीने खात्यात बोटी, आणि आमच्या नळाला पण नाही तोटी। तर ते कुठे तुम्ही बघितलं आहे नेताजी गार्डनची काय अवस्था आहे? हे बघा 25 कोटी कुठे आहे? या पॅनलसाठी 25 कोटी आले असतात। हे भरलं त्या गंग्यानी, आणि म्हणते मी ते बी कायच करत आहे पुण्याला चुना लावायला लोणावायला। काय आता आश्वासन काय दिलं? आता या अधिकारी आले ते नगरपालिकेचे, त्याने आश्वासन दिलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं, पत्रकारांचं चांगलं सहकार्य असतं नेहमी तुम्ही, आणि म्हणूनच हे मुद्दे जातात। नगरपालिकेने आश्वासन दिलं आहे, ते पत्र घेऊन आले, त्याच्यात आपण अर्ध ओढलेलं आहे। तर समाज मंदिराचं काम सोडलं, त्याचा उल्लेख नाही केला। हे शौचालयाचं वर्क ऑर्डर होऊन तसंच पडले, त्याचा उल्लेख केला नाही। याच्यासाठी म्हणजे टेंडर मागवणार, ज्या वर्क ऑर्डर झाली ते टेंडर काय मागवणार आहे? तो नाला 6 महिने झाला आहे भयान अवस्थेमध्ये, ते गंग्याला दिसत नाही का तो नाला? आणि म्हणे इथं राजकारण करतात, तुला झालं गजकरण बावया, आम्हाला नाईटा तरी असं आम्ही माळा घालून फिरतो। तर ह्या अशा गंगेची अवस्था, गंग्या जासीन वाहून आमच्या नाल्यात, हे सत्य येणारं उद्याचं चिन्ह लोक सांगतील। मी म्हणतो काय पण नाही, पण हे लोक सांग काय लोकांनो काय बरोबर आहे? पाणी नाही आम्हाला मीन। अरे मग आता काय निर्णय व्यवस्थित घेताल का नाही? निर्णय चांगला घेताल का नाही? काय तुमचं नाव आणि काय समस्या आहे?
संडास बरोबर नाही, पाणी नाही, माणसाला होत नाही, म्हाताऱ्या माणसाला पडतात झाडतात तिथं. किती दिवसापासून समस्या आहे? किती दिवसापासून आहे, किती वर्षापासून आहे मग? 3 वर्ष झालं. 3-4 वर्ष झालं. 3-4 वर्ष झाले. एक बाई तर संडासातच मेली. 2 बाया सणसातच पडून मेल्या. आमच्यासारखं म्हातारा माणूस पडून की गेलं मरून, हात पाय पसरला की मेलं जाग्यावर. मेली आणि एक बाई मेली ना तिकडची आमच्या बाजूची.